हॅलो एव्हरीवन, छोटासा मिनी ब्लॉग घेऊन आलेली आहे स्वामींच्या प्रकट दिनाचा। तर सुंदर असं प्रकट दिन साजरा केला मी स्वामींचा। मी पण स्वतः छान तयार झाली, सिंपलच तयार झाली होती। छान पांढरा ड्रेस वगैरे टाकला होता, सुंदर हळदी कुंकू लावलं होतं मस्त, आणि छोटंसं मंगळसूत्र बांगड्या वगैरे टाकून सुंदर तयार झाली होती। आणि छोटीशी अशी स्वामींची पूजा पण मांडली होती। माझ्यासाठी माझी पूजा नेहमी ही सुंदर असते, दुसऱ्यांसाठी मला माहीत नाही सुंदर असते की नाही, पण माझ्यासाठी असते, कारण मी खूप मनाने पूजा करत असते स्वामींची। तर असं छान माझ्याकडे जे स्वामींच्या सगळ्या मूर्ती, फोटो फ्रेम आणि सगळं जे आहे दिवा वगैरे ते छान असं मांडून छोटीशीच पूजा केली। आणि लाईटिंग वगैरे छान लावल्या होत्या, फुलांच्या माळा लावल्या होत्या, आणि स्वामींचं असं छान छोटंसं पूजा मांडून प्रकट दिवस साजरा केला। खूप खूप सुंदर दिसत होती ही छोटीशी पूजा, आणि इतकं करमत होतं ना घरामध्ये। सकाळपासून संध्याकाळपर्यंत असं छान धूप दीप स्वामींची पूजा। माझ्याकडे ना जास्त जागा नाही आहे असं पूजा वगैरे मांडण्यासाठी, म्हणून छोटीशीच पूजा करते मी, पण खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये। असं छान स्वामींची रांगोळी वगैरे काढून धूप अगरबत्ती वगैरे लावून छान अशी पूजा केली, आणि माळजप वगैरे केला, आणि असा छान दिवस गेला माझा स्वामींच्या प्रकट दिनाचा। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं वाटत होतं ना घरामध्ये। छान फोटो वगैरे पण काढले, कारण असे सण वगैरे असले तर आपण छान तयार होतो, छान फोटो वगैरे काढतो, आणि छान पण वाटतं। असं वाटतं की जसं स्पेशल डे आहे, आणि घरात पण इतकं छान वातावरण होतं ना। मी वाट बघत होते कधी येणार स्वामींचा प्रकट दिवस आणि कधी पूजा करू मी। तर अशा प्रकारे छान माझी छोटीशी पूजा झाली आहे, आणि हा छोटासा ब्लॉग बनवला आहे। म्हणजे कधी आपण स्वतःच आपले ब्लॉग उघडून बघत राहतो 10 वेळा, की मी अशी तयार झाली होती, मी अशी पूजा केली होती, मी असं स्वामींचं सगळं केलं होतं। हे सगळं आठवणीत राहतं। आपण काय व्हिडिओ शूट वगैरे करून ठेवत असतो, आणि आपणच आपलं 10 वेळा बघत राहतो। श्री स्वामी